नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे इंग्लिश विथ विकास या चॅनलमध्ये. तर आज आपण शिकूया सहाय्यकारी क्रियापद शूड हॅव. तर शूड हॅवचा मराठीत अर्थ असतो करायला पाहिजे होती किंवा होतं. ज्या पण मराठीच्या वाक्यामध्ये करायला पाहिजे होती असं दिसलं तर त्या वाक्यामध्ये शूड हॅव आणि त्याच्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप हे आपल्याला घ्यावे लागेल. तर त्याची रचना अशी राहील: अगोदर कर्ता, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद जे की शूड हॅव, त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप. इथे क्रियापदाचे तिसरे रूप याच्यामुळे आले की हॅव नंतर आपल्याला क्रियापदाचे तिसरे रूप घ्यावे लागते. त्यानंतर राहिलेला भाग म्हणजे ऑब्जेक्ट हा असेल. तर याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही कर्त्याच्या नंतर आपल्याला शूड हॅव हेच क्रियापद घ्यावे लागेल, सहाय्यकारी क्रियापद घ्यावे लागेल. तर आपण आता उदाहरण बघूया. उदाहरण पहिलं बघू. तू जायला पाहिजे होतं. आता इथे करायला पाहिजे होतं हे जाणेमध्ये ॲड झालं, म्हणजे जायला पाहिजे होतं. म्हणजे इथं मुख्य क्रियापद कसं जाणे आहे, तर जाणेमध्ये करायला पाहिजे होतं ॲड झालं म्हणजे जायला पाहिजे. तर हे तर असं नाही फक्त करायला पाहिजे होतं म्हणजे तेव्हा शूड हॅव येईल, म्हणजे जाणेमध्ये ॲड झालं करायला पाहिजे होतं. तर उदाहरण असं होईल: तू साठी इंग्रजीमध्ये कर्ता आहे, तू म्हणजे यू. आता कोणत्याही कर्त्यासोबत आपल्याला शूड हॅव हे घ्यावं लागेल. इथे आलं यू. तर जायला पाहिजे होतं, परत इथे आलं शूड हॅव. त्यानंतर आपल्याला आता शूड हॅव नंतर क्रियापदाचे तिसरे रूप घ्यायचे. आता जायला म्हणजे जाणेचं तिसरं रूप आहे गॉन. तर आपल्याला इथे घ्यावं लागेल गॉन. तर आपलं वाक्य होईल यू शूड हॅव गॉन. तसंच दुसरं वाक्य बघूया. तिने बोलायला पाहिजे होतं. आता बोलण्यामध्ये ॲड झालं बोलायला पाहिजे होतं म्हणजे करायला पाहिजे होतं तसं. परत तिनेसाठी कर्ता असेल तिने म्हणजे शी. परत सहाय्यकारी क्रियापद येईल करायला पाहिजे होतं म्हणजे बोलायला पाहिजे होतं शूड हॅव. परत त्याच्यानंतर आपल्याला क्रियापदाचं तिसरं बोलण्यासाठी असतं स्पीकचं जे आहे थर्ड रूप स्पोकन. म्हणजे वाक्य होईल शी शूड हॅव स्पोकन. तिने बोलायला पाहिजे होतं. त्याच प्रकारे तिसरं वाक्य त्यांनी यायला पाहिजे होतं म्हणजे याच्यात यायला पाहिजे होतं. त्यांनीसाठी कर्ता आहे दे. परत यायला पाहिजे होतं सहाय्यकारी क्रियापद शूड हॅव. परत येण्याचे तिसरे रूप काय येईल कमच आहे, कम. तर परत इथे क्रियापद घेतलं कम तर वाक्य होईल दे शूड हॅव कम. आपलं प्रत्येक वाक्य रचनेप्रमाणेच होतं आहे, कर्ता, सहाय्यकारी क्रियापद आणि क्रियापदाचे तिसरे रूप. परत चौथं वाक्यच बघू. मी विचारायला पाहिजे होतं. परत आता इथे क्रियापद आहे विचारणे. तर वाक्य आय साठी आहे कर्ता इंग्लिशमध्ये आय, मी साठी. परत पाहिजे होतं साठी शूड हॅव. तर विचारण्याला इंग्लिशमध्ये आस्क. तिसरं थर्ड फॉर्म येईल आस्क. मग वाक्य होईल आय शूड हॅव आस्क. हे झालं तिसरे रूप. तर चला मित्रांनो, आता आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.